नमस्कार, मी डॉक्टर गौरी जगदाळे, स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र तज्ञ, वेदांत क्लिनिक, केशवनगर। आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। तो विषय आहे मेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्ती। हा स्त्रियांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक आणि महत्त्वाचा टप्पा आहे, पण त्याची आपण पूर्ण काळजी घेतल्यास तो आपल्यासाठी सुखकारक होऊ शकतो। तर मेनोपॉज नेमकं काय असतं की आपली मासिक पाळी पूर्णपणे बंद होऊन जाते, गर्भधारणेची क्षमता बऱ्यापैकी कमी होऊन जाते। नॉर्मली हे 45 ते 55 वयोगटामध्ये रजोनिवृत्ती महिलांना येऊन जाते। काही महिलांमध्ये हे वय कमी अधिक असू शकतं। याचे महत्त्वाचे 3 टप्पे असतात। तर पहिला टप्पा असतो पेरीमेनोपॉज म्हणजे तुमची पाळी अनियमित व्हायला सुरू होऊन जाते। दुसरा टप्पा आहे मेनोपॉज म्हणजे आपली मासिक पाळी पूर्णपणे बंद होऊन जाते आणि तिसरा टप्पा असतो पोस्ट मेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्तीनंतरचा कालावधी। तर याची कारणं काय असतात की जनरली महिलांच्या शरीरामध्ये इस्ट्रोजन नावाचं हार्मोन म्हणजे संप्रेरक असतं जे अंडाशय तयार करतं। जेव्हा अंडाशयाचं काम कमी होऊन जातं तेव्हा इस्ट्रोजनचं तयार व्हायचं प्रमाणही कमी होतं, त्याच्यामुळे मासिक पाळी बंद होते आणि बाकी सगळी लक्षणं जाणवायला लागतात। काही महिलांमध्ये शस्त्रक्रिया किंवा कॅन्सरची किमोथेरपी किंवा इतर काही आजारामुळेही मेनोपॉज लवकर येऊ शकतो। आता आपण पाहणार आहोत ह्या रजोनिवृत्तीची नेमकी लक्षणं काय असतात। तर पहिलं महत्त्वाचं लक्षण असतं की हॉट फ्लशेस म्हणजे तुम्हाला एकदमच घाम येतो आणि गरम वाटायला लागतं। दुसरं महत्त्वाचं लक्षण आहे मूड स्विंग, सततचा चिडचिडेपणा, नैराश्य, कशामध्ये इंटरेस्ट वाटत नाही। तिसरं लक्षण असतं की झोपेच्या समस्या म्हणजे झोप न येणे, लवकर झोपमोड होणे, पुरेशी झोप पूर्ण न होणे, ही सगळी लक्षणं असतात। त्यानंतर वजन वाढत जातं, त्वचा कोरडी पडते, जननेंद्रियाची त्वचा सुद्धा कोरडी पडू शकते। मेनोपॉज अजून एक महत्त्वाचं लक्षण असतं की आपली हाडं ठिसूळ होतात, केसांची गळती होऊन जाते। आता आपण पाहणार आहोत की रजोनिवृत्तीमध्ये आपण नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी आहे। तर पहिला आहे आहार, त्याच्यामध्ये आपण पोषक असायला हवा, त्याच्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन डी युक्त पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे। जसं की दूध, अंडी, पनीर, पालक, फळभाज्या, पालेभाज्यांचा समावेश करणं गरजेचं आहे। त्यासोबतच साखर आणि चरबीयुक्त पदार्थांचा वापर कमीत कमी ठेवायला हवा। त्यानंतर व्यायामासंदर्भामध्ये आपण मानसिक आणि शारीरिक आरोग्य टिकवण्यासाठी आणि हाडांची ठिसूळता न होऊ देण्यासाठी नियमितपणे चालणं आणि व्यायाम करणं गरजेचं आहे। आपलं मानसिक आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी आपल्या समवयस्क ग्रुप्समध्ये मिक्सअप होऊन त्यांच्यासोबत वेळ घालवणं महत्त्वाचं आहे। सोबत आपण आपले छंद जोपासू शकता। त्यानंतर हायड्रेशन म्हणजे पाणी, बॉडीचं हायड्रेशन टिकवण्यासाठी आपण नियमितपणे 2 ते 3 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे। आणि याच्यानंतरही आपल्याला जर लक्षणं तीव्र जाणवत असतील तर आपण डॉक्टरांचा सल्ला जरूर घेऊ शकता। आता आपण पाहूया मेनोपॉज नंतर आपल्याला महत्त्वाच्या कोणत्या रक्ताच्या तपासण्या आणि इतर काही तपासण्या करणं गरजेचं आहे। तर रक्ताच्या तपासणीमध्ये महत्त्वाचं आहे आपलं हिमोग्लोबिन तपासणी करणे, त्यानंतर रक्तातील साखर तपासणे, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे की नाही पाहणे, त्यानंतर इतर काही लिव्हर, किडनीच्या टेस्ट करणे, कोलेस्ट्रॉल लेवल तपासणं 6 महिने ते वर्षभराने करणं गरजेचं आहे। नंतर रक्तदाब नियमित तपासला पाहिजे। त्यानंतर हाडांची ठिसूळ तपासण्यासाठी BMD म्हणजे बोन मिनरल डेन्सिटीची चाचणी करणं दर 6 महिने ते वर्षभराने करणं गरजेचं आहे। त्यानंतर नियमित आपले डोळ्यांचं तपासणी केली पाहिजे। त्यानंतर मॅमोग्राफी वयाच्या 40 वर्षानंतर दर 1 ते 2 वर्षांनी मॅमोग्राफी छातीची तपासणी करून घेणं गरजेचं, ज्यामुळे आपल्याला स्तनांच्या कर्करोगाची तपासणी लवकर करता येऊ शकते। त्यानंतर पेल्विक एक्झामिनेशन आणि पॅप्समियर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची तपासणी आपण दर 3 ते 5 वर्षांनी करून घेणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर हार्टची तपासणी म्हणजे ECG, 2D इको किंवा ट्रेडमिल टेस्ट हेही करणं आपल्याला 1 ते 2 वर्षांनी करणं गरजेचं आहे। या मेनोपॉज संबंधी काही लोकांमध्ये काही गैरसमज असतात, जसे की हा एक आजार आहे, तर असं अजिबात नाही। मेनोपॉज हा स्त्रीच्या आयुष्यातील एक नैसर्गिक टप्पा आहे, त्यामध्ये आपलं लैंगिक जीवन संपून जातं असंही काही नाही। योग्य काळजी आणि सल्ला घेतल्यास आपलं लैंगिक जीवन व्यवस्थित राहू शकतं। मेनोपॉज नंतर ऊर्जा संपून जाते असं अजिबात नाही। योग्य काळजी आणि सल्ला घेतल्यास तुमची ऊर्जेने तुम्ही काम करू शकता। मेनोपॉज हा स्त्रीच्या आयुष्यातील एक नवीन आणि महत्त्वाचा अध्याय आहे, त्याच्यामध्ये घाबरून जाण्याची काही गरज नाहीये। योग्य सल्ला आणि आहार आणि नियमांचं पालन केलं आणि सकारात्मक मानसिकता टिकवल्यास हा तुमच्या आयुष्यातील एक सुखकारक काळ ठरू शकतो। स्वतःची काळजी घ्या आणि जरुरी लागल्यास तज्ञांचा सल्ला घ्या। धन्यवाद।